हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये पेरेंट्ससाठीचे जास्तीत जास्त सेंटेन्सेस बघणार आहोत। या सेंटेन्सेसचा वापर तुम्ही घरी मुलांबरोबर करायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपलं आजचं पहिलं सेंटेन्स आहे, सोफ्यावर उडी मारू नको किंवा सोफ्यावर उड्या मारू नको। ते तुम्ही इंग्लिशमध्ये असं म्हणणार आहात, डोंट जम्प ऑन द सोफा, किंवा मग सोफ्याला दुसरा शब्द आहे काउच। डोंट जम्प ऑन द काउच। माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण। आपण सांगतो ना मुलांना, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण। ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर। ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर। ही प्लेट स्वयंपाकघरात ठेव। पुट धिस प्लेट इन द किचन। पुट धिस प्लेट इन द किचन। नेक्स्ट सेंटेन्स आहे, आधी दूध पी आणि काहीतरी खाऊन घे। मुलं शाळेतून आल्यावर आपण सांगतो की नाही, तर ते त्यांना इंग्लिशमध्ये असं सांगायचं, फर्स्ट ड्रिंक मिल्क अँड इट समथिंग। फर्स्ट ड्रिंक मिल्क अँड इट समथिंग। मला दूध अजिबात आवडत नाही। आय डोंट लाईक मिल्क ॲट ऑल। आय डोंट लाईक मिल्क ॲट ऑल। मी खेळायला जाऊ का? मुलांनी प्रश्न विचारलाय, मी खेळायला जाऊ का? कॅन आय गो टू प्ले? कॅन आय गो टू प्ले? आत्ता नाही। त्यांना आपण सांगतोय, आत्ता नाही जायचं खेळायला। नॉट नाऊ। आत्ता नाही, नॉट नाऊ। पण का नाही? पण का नाही? बट वाय नॉट? बट वाय नॉट? मला जायचंय। आय वॉन्ट टू गो। आय वॉन्ट टू गो। माझे सगळे मित्र बाहेर खेळत आहेत। ऑल ऑफ माय फ्रेंड्स आर प्लेइंग आउटसाइड। ऑल ऑफ माय फ्रेंड्स आर प्लेइंग आउटसाइड। तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का? डिड यू फिनिश युअर होमवर्क? डिड यू फिनिश युअर होमवर्क? चल, मला तुझी डायरी दाखव, तू होमवर्क केलाय का नाही ते। कम ऑन, शो मी युअर डायरी। कम ऑन, शो मी युअर डायरी। तुला काही समजत नाही का? डोंट यू अंडरस्टँड एनिथिंग? डोंट यू अंडरस्टँड एनिथिंग? आज तुझी परीक्षा होती ना? इट वॉज युअर टेस्ट टुडे, वॉजंट इट? इट वॉज युअर टेस्ट टुडे, वॉजंट इट? मुलगा म्हणतोय, आज परीक्षा नव्हती। देअर वॉज नो टेस्ट टुडे। देअर वॉज नो टेस्ट टुडे। मॅडम आल्या नाहीत म्हणून परीक्षा नव्हती। मॅडम डिडंट कम। मॅडम डिडंट कम। मॅडम आल्या नाहीत, मॅडम डिडंट कम। किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता, मॅडम वॉज अबसेंट किंवा मॅडम डिडंट कम। ही खेळण्याची वेळ नाहीये। त्याचा दुसरा क्लास असेल, त्याला आठवण करून द्यायची, ही खेळण्याची वेळ नाहीये। दिस इज नॉट द टाइम टू प्ले। दिस इज नॉट द टाइम टू प्ले। तू विसरलास का? डिड यू फॉरगेट? डिड यू फॉरगेट? तू विसरलास का? तुझ्या डान्स क्लासची वेळ झाली आहे ते। इट्स टाइम फॉर युअर डान्स क्लास। इट्स टाइम फॉर युअर डान्स क्लास। मुलांना मार्क जर कमी मिळाले असतील तर आपण त्यांना म्हणतो ना, तुझे मार्क इतके कमी का आहेत, किंवा एवढे कमी मार्क तुला कसं काय पडले? वाय आर युअर मार्क्स सो लेस? वाय आर युअर मार्क सो लेस? किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकता, वाय डिड युअर स्कोर सो लेस? वाय डिड युअर स्कोर सो लेस? तुला बोलणं खायची सवय झाली, सारखं बोलणं खातोस। यू आर हॅबिच्युअल ऑफ बीइंग स्कोल्डेड। यू आर हॅबिच्युअल ऑफ बीइंग स्कोल्डेड। आपण प्रत्येक जण म्हणतो की नाही, येऊ दे तुझ्या पप्पांना, तुझ्या पप्पांना सांगते ते। लेट युअर फादर कम। लेट युअर फादर कम। आता सॉरी म्हणण्याची काही गरज नाही। नो नीड टू से सॉरी। नो नीड टू से सॉरी। नेक्स्ट सेंटेन्स इज, तू सारखा फक्त खेळत असतोस, अभ्यास पण करत जा। यू जस्ट प्ले ऑल द टाइम, मस्ट स्टडी ॲज वेल। यू जस्ट प्ले ऑल द टाइम, मस्ट स्टडी ॲज वेल। मला तहान लागलीये, मला पाणी दे। आपलं बोलणं ऐकून मुलांना पाणी प्यायचं असतं, तहान लागते। मला तहान लागलीये, मला पाणी दे। आय एम थर्स्टी, गिव्ह मी वॉटर। आय एम थर्स्टी, गिव्ह मी वॉटर। थंड पाणी पिऊ नको, तुला सर्दी होईल। डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर, यू विल कॅच कोल्ड। डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर, यू विल कॅच कोल्ड। तुला एवढा राग का येतोय? वाय आर यू गेटिंग सो अँग्री? तुला एवढा राग का येतोय? वाय आर यू गेटिंग सो अँग्री? एवढा राग येऊ देऊ नको,
त्यामुळे तू यातून काहीही शिकणार नाही. You will not learn anything from this. You will not learn anything from this. तू दिवसभर कार्टून बघत असतोस. You keep watching cartoons whole day. You keep watching cartoons whole day. किंवा मग You watch cartoons all day. माझ्याकडे बघ, मी तुझ्याशी बोलतीये. Look at me, I am talking to you. Look at me, I am talking to you. तुझ्या हातात काय आहे ते मला दाखव. Show me what is in your hand. Show me what is in your hand. आम्ही तुला नवीन बॅट आणली होती, ती कुठे आहे? We got you a new bat. Where is that? We got you a new bat. Where is that? तू जमिनीवर दूध सांडलंय, ते आता तू स्वच्छ कर. You spilled milk on the floor. Now clean it. You spilled milk on the floor. Now clean it. मुलं सांगत नाहीत सांडलेलं, तर त्यांना आपण असंही म्हणू शकतो, माझ्यापासून गोष्टी लपवू नकोस. Don't hide things from me. Don't hide things from me. तू तुझं दूध संपवलं का? Did you finish your milk? Did you finish your milk? तुला हे चॉकलेट कोणी दिलं? Who gave you this chocolate? Who gave you this chocolate? तुझं पुस्तक इकडं आण. Bring your books here. तू आता काय अभ्यास करतोय? What are you studying now? What are you studying now? तुम्हाला दाखवलंय त्याने काय अभ्यास करतोय तो, आणि त्याला ते जमत नसेल तर तुम्ही असं म्हणू शकता, हे खूप सोपं आहे म्हणून. It's very easy. It's very easy. तुला येत नाही का हे? तू हे का करू शकत नाही? Why are you not able to do it? Why are you not able to do it? ठीक आहे, मी तुझी मदत करते. Okay, let me help you. Okay, let me help you. मुलांना थोडंसं मोटिवेशन देण्यासाठी आपण म्हणतो ना, पुन्हा प्रयत्न कर, तू करू शकतो हे. Try again, you can do it. Try again, you can do it. तुम्ही त्याचा अभ्यास घेताय, तुम्ही त्याला परत परत म्हणायला सांगताय, तर ते कसं सांगायचं? परत बोल तू आता जे म्हणालास ते. Repeat it what you have just say. Repeat it what you have just say. मुलं ज्यावेळी सांगतात माझा पेन हरवला, पेन्सिल हरवली आणि अभ्यास करायचं टाळतात, त्यावेळी आपण त्यांना असं म्हणू शकतो, काही हरकत नाही, मी तुझ्यासाठी आणखी एक विकत घेईन. तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगणार? तर नो प्रॉब्लेम, आय विल बाय अनदर वन फॉर यू. नो प्रॉब्लेम, आय विल बाय अनदर वन फॉर यू. आपण अभ्यास करतोय की नाही? मग इकडे बघ, खिडकीतून डोकावू नकोस. Don't peek through the window. Look here. Don't peek through the window. Look here. चांगली मुले रात्री खेळत नाहीत. गुड बॉय आहेस तू किंवा गुड गर्ल आहेस. रात्री खेळायचं नाही. Good kids don't play at night. Good kids don't play at night. आजचं आपलं शेवटचं वाक्य आहे. आता झोपायची वेळ झालीये. मुलांना आपण म्हणतो ना, आता झोपायची वेळ झालीये, जा झोपा. It's time to go to bed. आता झोपायची वेळ झालीये. It's time to go to bed. गुड नाईट एव्हरीवन. तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.